हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे, ज्यामध्ये मी माझ्या मुलांचा अन्नप्राशन सोहळा त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने त्यांचं अन्नप्राशन केलेलं आहे. मला ट्विन्स आहे आणि माझ्या ट्विन्सचं मी आता अन्नप्राशन सोहळा करणार आहे. त्यांना 6 महिने कंप्लीट झाले आहे. आता ते लिक्विडवरून सॉलिडवर येत आहे. सो या पद्धतीने मी त्यांचं अन्नप्राशन सोहळा सेलिब्रेट करते आहे. त्यासाठी आम्ही त्यांना आधी मस्त छान आंघोळ घातली. आंघोळ घालण्यासाठी दोघांना वेगवेगळे टब रेडी केले. त्यामध्ये गंगाजल, दूध वगैरे सर्व गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून छान टब रेडी केले आणि नंतरनं मग मी त्यांची आंघोळ घालून देत होते. बट थोड्या वेळाच्या नंतरनं मला असं फील झालं की माझ्या एका बाळाला त्या टबमध्ये जागा नाही होतं. एकाला जागा होत होती, दुसऱ्याला जागा होत नव्हती. तो खूप अनकम्फर्टेबल फील करत होता. तरी मी थोडा वेळ त्यांना म्हटलं, मला वाटलं थोड्या वेळाने तो कम्फर्टेबल फील होईल, पण नाही होत होता. तर नंतर मग मला काही वेळाने टब चेंज करावं लागेल, कारण की तो रडायला लागला, त्याला जागा नाही होत असल्यामुळे. मग नंतरनं बघा आम्ही हा टब आणला. या टबमध्ये दोघांनाही बसवलं, एक साईडला त्याला आणि दुसऱ्या साईडला याला, आणि छान दोघांची आंघोळ घातली. तेव्हा तो थोडा रिलॅक्स झाला. बट माझा एक जो बाळ होता तो आधीच्या टपामध्ये खूप एन्जॉय करत होता. या टपामध्ये थोडं कमी एन्जॉय करायला लागला, कारण की त्याला टप चेंज झाल्यामुळे त्याला एन्जॉय व्यवस्थित करता आलं नाही. बट तरीही तो एन्जॉय करत होता. मग दोघं पण खुश झाले. दोघांना म्हणजे एका टपामध्ये आणल्याच्या नंतरनं. तरीही तो दुसरा जो होता तो खूप घाबरत होता. या पद्धतीने मग आम्ही त्यांची छान आंघोळ घालून दिली. आंघोळ घालून दिल्याच्या नंतर छान त्यांना मस्त सॉफ्टवाल्या टावेलमध्ये दोघांना पण छान मस्त अंग पुसून दिलं. हे बघा किती एन्जॉय करत आहे दोघंजणी. आंघोळ झाल्याच्या नंतरनं दोघांना पण मस्त व्यवस्थित नीट अँड क्लीन करून दिल्याच्या नंतरनं मग आम्ही लागलो डेकोरेशनच्या तयारीसाठी, ज्यासाठी माझी बहीण आली होती, माझी आई आली होती. या दोघींनी मिळून मला छान डेकोरेशन करण्यास मदत केली. माझ्या बहिणीला तसे डेकोरेशन करायला खूप आवडते. ती मला व्यवस्थित छान सुटसुटीत मस्त डेकोरेशन करून दिलं तिने मला. मी फुलं कट करत होती, बाकी दुसरं मी काहीच केलेलं नाही आहे. तिनेच सर्व डेकोरेशन केलं. हे जे तुम्ही कर्टन्स वगैरे बघत आहे त्याला सिरीज लावणे, ह्या सगळ्या गोष्टी तिनेच मॅनेज केल्या आहे, कारण की तिला डेकोरेशन करण्याची खूप आवड आहे आणि ती करते पण. तर मग या पद्धतीने तिने आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मिळून मग डेकोरेशन केलं. या पद्धतीने आम्ही डेकोरेशन केलं. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगाल की तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं. तिने जे डेकोरेशन केलं आहे, मी नाही केलं आहे, तिने जे डेकोरेशन केलं आहे त्यासाठी. इथे मी अन्नप्राशनला जे काही आपण स्वीट आणतो ते डेकोर केले होते. बट तिला काही ते डेकोरेशन आवडलं नव्हतं. माझं काही तेवढं काही खास पण नव्हतं. तर नंतर ती म्हटली की मी करते, तू बघ तुला कसं वाटतं ते नक्की सांग. तर मग म्हटलं ठीक आहे तू कर. तर मग ती सजवत होती. तिथे प्लेट्स वगैरे कशा लावायच्या, त्यांच्यासाठी जे स्वीट्स आणले होते, जेव्हा की ते खाणार नव्हते बट तरीही ते लावले होते. हे बघा या पद्धतीने खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मी स्वीट्स आणले होते. जवळपास मी काहीतरी 22 का 23 वेगवेगळे स्वीट्स आणले होते, जे मी प्रेग्नेन्सीमध्ये खाल्ले होते. रसगुल्ला, गुलाबजामुन, म्हैसूर पाक स्वीट्स, ह्या पद्धतीचे स्वीट मी सर्व आणले होते, कारण की मी प्रेग्नेन्सीमध्ये मला या सगळ्या गोष्टीची क्रेविंग झाली होती. तर मी ते सगळे स्वीट आणले होते. या पद्धतीने आम्ही छान डेकोरेशन केलं. फ्रूटचा केक पण बनवला होता. तुम्ही नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं. साधं आणि सोबर आहे आणि मुलांसाठी पण इको फ्रेंडली आहे. याच्यामध्ये कुठलेही आपण केमिकल्स किंवा बलून्स वगैरे, गॅसेस वगैरे असं काही यूज केलेला नाही आहे. हे स्टिकर्स लावले आणि मग नंतरनं माझ्या बाळांसाठी जे कपडे घेतले होते त्याचा पण थोडंसं फोटोशूट केला. आम्ही थोड्या रील पण शूट केल्या, त्याचा पण थोडं टाकलं आहे ब्लॉगमध्ये. तुम्हाला रील माझ्या यूट्यूबच्या चॅनलला नक्कीच दिसेल, ज्या आम्ही रील शूट केल्या आहे त्या पण तुम्ही बघा. मग नंतरनं आम्ही अन्नप्राशनचा सोहळा स्टार्ट केला. त्यासाठी आधी अक्षवण करून घेतले, त्यांचे पाय धुवून घेतले आणि आरती वगैरे करून घेतली. आणि त्यानंतरनं मग माझ्या आईने त्यांना दोघांना पण थोडं थोडं जी खीर बनवली होती त्यांच्या अन्नप्राशनसाठी ती चारली. ती जी खीर होती ती डेट्स, ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे तांदूळ याची बनवलेली होती, दूध वगैरे टाकून. तुम्ही त्यासाठी ब्रेस्ट मिल्क किंवा अगर तुम्ही फॉर्म्युला मिल्क यूज करत असाल तर ते टाकून बनवू शकता. अगर ब्रेस्ट मिल्क नसेल तर फॉर्म्युला मिल्क यूज करू शकता. त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल कसं बनवायचं. तर या पद्धतीने मग आम्ही अन्नप्राशन केलं. माझ्या एका मुलाला खूप भूक लागली होती, तर त्याला मी डायरेक्ट खीरच खाऊ घातली. तर तो खूप खुश झाला ते खीर खाऊन. दुसरा थोडा खायला नकारत होता, कारण की त्याला आज पहिला दिवस होता आणि त्याच्यासाठी ती खूप वेगळी गोष्ट होती. त्याच्यामुळे तो खूप वेगळं फील करत होता, की त्याला असं वाटत होतं की हे काय देत आहे मला. पण नंतरनं दोघांनी पण खूप एन्जॉय केलं. या पद्धतीने मस्त आम्ही अन्नप्राशन सोहळा केला.
सगळ्यांनी घरी जे जे पाहुणे आले होते त्यांनी सर्वांनी त्यांना घास भरवला, सर्वांनी त्यांना खायला दिली खीर. त्यांनी चवीने आणि आवडीने मस्त खीर खाल्ली, एन्जॉय पण केलं. आणि या पद्धतीने आम्ही की त्यांचा अन्नप्राशन सोहळा केला. त्यानंतर आम्ही भरपूर सारे फोटोज क्लिक केले, व्हिडिओज क्लिक केले, रील पण काढल्या, ज्या तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर नक्की दिसेल. मग मी माझ्या दोन्ही बाळांना सोबत घेऊन मस्त थोडेसे फोटोज काढले. हे बघू शकता तुम्ही. त्याचे बाबा त्याला फ्रूट खाऊ घालत होते, बट त्याच्यासाठी खूप वेगळी गोष्ट होती. त्याने नंतर नकार दिला, त्याने नाही खाल्ले. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला माझा व्हिडिओ छान वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंच माझे व्हिडिओ बघत राहा. यासाठी खूप खूप थँक्यू. बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.